जयशिवराय. हो तुम्ही येत का बांधवांनो? आपण पाहतोय संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील सध्या नांदेड रेस्ट हाऊस वरून हिंगोलीकडे रवाना झालेले आहेत. आत्ताची लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे. मनोजदादा जरांगे पाटील सध्या हिंगोलीवरून म्हणजे नांदेडकडून हिंगोलीकडे रवाना झालेली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. आत्ताचं लाईव्ह अपडेट आहे. महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत आत्ताचं फुटेज पोहोचूया, कारण दादांची तब्येत बिघडलेली असताना सुद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील सध्या हिंगोलीकडे रवाना झालेली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. नांदेडमधली ही सर्व दृश्य आपण सध्या पाहतोय. बांधवांनो, नांदेड रेस्ट हाऊस वरून आपण निघालोय. संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह देतो आहे. आणि आपण सध्या पाहतोय रेस्ट हाऊस वरून सध्या निघून आपण हिंगोलीच्या दिशेने रवाना होतोय. संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत आपण आत्ताचा लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतोय की सध्या आपण नांदेड रेस्ट हाऊस वरून निघालोय आणि सध्या हिंगोलीकडे रवाना होतो आहोत. संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली असताना सुद्धा दादांनी दौरा रद्द केला नाहीये. दादांनी दौरा पुन्हा उद्याचा जो पूर्ण दिवस आहे तो हिंगोलीमध्ये दादा आपल्या भेटीसाठी येत आहेत. आणि संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबतचा हा प्रत्येक क्षण आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील सध्या हिंगोलीकडे रवाना झालेली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. आत्ताचं अपडेट, आत्ताचं फुटेज आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे सध्या हिंगोलीकडे रवाना झालेली आहेत आणि नांदेडमधून रवाना होतानाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय शिवराय. नांदेडवरून हिंगोलीकडे रवाना झालेली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील नांदेडवरून हिंगोलीकडे रवाना झालेली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील नांदेडवरून हिंगोलीकडे रवाना होत आहेत आणि सध्याचं लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे. संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबतचा हा फुटेज आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतोय. आणि सध्या मनोजदादा जरांगे पाटील सध्या नांदेडवरून हिंगोलीकडे कूच करतायत. आत्ताचं लाईव्ह अपडेट आपल्याला देतो आहे आणि नांदेडवरून हिंगोलीकडे कूच करतानाची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे सध्या नांदेडवरून हिंगोलीकडे कूच करतायत. आज दादांची तब्येत बिघडलेली असताना सुद्धा दादांनी तब्येतीची काळजी न करता तुम्हाला सर्वांना भेटण्यासाठी, कारण मी वेळ दिलाय समाजासाठी लढणारं नेतृत्व आणि संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील हे सध्या नांदेडवरून हिंगोलीकडे निघतानाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. बांधवांनो, महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत हे फुटेज पोहोचू द्या आणि कारण सांगा ठणकावून या सरकारला की आता माघार नाही आहे. तुम्ही आरक्षण दिलं तरी सुद्धा आम्ही मुंबईला तुमच्या अंगावरती गुलाल उधळण्यासाठी येणार आहे आणि नाही दिलं तरी सुद्धा आम्ही आरक्षण मागण्यासाठी मुंबईला येणार आहेत. हा शब्द दादांनी घेतलेला आहे आणि दादांची तब्येत आता थोडी म्हणजे बरी आहे, पहिल्यापेक्षा तब्येत चांगली सध्या आहे. आणि आपण म्हणून दादांनी निर्णय घेतला, मी समाजाला वेळ दिलेला आहे, समाज माझा उद्या वाट पाहतो आहे आणि समाजाचं हे नेतृत्व आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील सध्या नांदेडवरून हिंगोलीकडे कूच करतानाची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. होय ढोपर गाडी चाललो. सध्या
ठिकाणी आहेत. संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील हे सध्या नांदेडकडे म्हणजे नांदेडवरून हिंगोलीकडे कूच करतायत. आत्ताचं अपडेट, आत्ताचं फुटेज आपल्यापर्यंत पोहोचलेल्या बांधवांनो लगेच थोड्याच वेळामध्ये पुढच्या गावामध्ये लाईव्ह येतोय. तत्पूर्वी भेटूया. काय म्हणतो बघायलेत लोक. बांधवांनो, आपण पाहतोय संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील सध्या नांदेडवरून हिंगोलीकडे कूच करतायत. हे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आपल्यापर्यंत प्रत्येक फुटेज पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत. पाहताय पाठीमागे सुद्धा प्रचंड गाड्या आहेत. हे ताफा आपल्याला पाहायला मिळतो. पाठीमागे असलेला ताफा आपण पाहतोय. समोर सुद्धा अनेक गाड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकामध्ये संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत सत्कार या ठिकाणी होतो आहे आणि दादांच्या स्वागतासाठी संपूर्ण महाराष्ट्रातला तमाम मराठा बांधव दादांच्या सोबत आहे आणि हा लढा, हा संघर्ष आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत. आता नांदेडवरून हिंगोलीकडे रवाना होतोय.